मंडळी, आज आपण जर्मनीत दिवाळीनिमित्त महाराजांचा किल्ला बनवणार आहोत. दिवाळी म्हटलं की आनंद, प्रकाश आणि एकत्र येण्याचा सण आपल्या डोळ्यासमोर येतो. पण महाराष्ट्रात दिवाळीला आणखीन एक वेगळीच ओळख आहे. आपल्यासाठी दिवाळी म्हणजे किल्ला बनवण्याची परंपरा, महाराजांचा तो सोनेरी इतिहास जपण्याची आणि जवळून अनुभवण्याची संधी. आणि हो, मोठ्यांना पुन्हा एकदा लहान होण्याची संधी सुद्धा मिळते. चला तर मग किल्ला बनवायला सुरुवात करूयात. सर्वात आधी किल्ल्याचा पाया घालण्यासाठी व्यवस्थित पुठ्ठे कापून घेतले, माती तयार केली आणि त्या पुठ्ठ्यांना सुंदर रंग लावले. पाया घट्ट बसवून त्यावर माती पसरवली आणि तयार केलेले पुठ्ठे त्याभोवती लावले आणि असं करत करत आपला किल्ला जवळपास तयार झाला. मी इथे जर्मनीत फार प्रयत्न केले. आम्हाला महाराजांची मूर्ती आणि मावळे काही भेटले नाही, त्यामुळे मी थोडीशी शक्कल लढवली आणि छान छान प्रिंटआउट्स लावले आहेत. बघा, खऱ्या मूर्तीची सर याला येणार नाही, पण आपण केलेला छोटा प्रयत्न म्हणजेच परंपरा जपणे आहे असं मला वाटतं. मग महाराज प्रिंटमध्ये असो की मूर्ती स्वरूपात, एकदा किल्ल्यावर विराजमान झाले की किल्ल्याची शोभा वाढते. किल्ले म्हणजे फक्त दगडांचे बांधकाम नव्हे, तर शौर्य, स्वराज्य आणि स्वाभिमानाचं जिवंत प्रतीक आहेत. मला असं वाटतं, लहान मुलं जेव्हा किल्ला बनवतात तेव्हा त्यांच्या छोट्या हातांनी मोठं स्वप्न साकार करण्याचं बळ त्यांना मिळतं. आजच्या जीवन पद्धतीत पायाला माती लागणं अवघड झालंय आणि शहरी भागात ही परंपरा हळूहळू हरवतीये. पण इथे 7 समुद्र पार असूनही मला ही परंपरा जपण्याची संधी मिळाली, त्याचंच खरं समाधान वाटतं. माझी महाराजांकडे एकच प्रार्थना आहे की ही परंपरा अशीच पुढे चालत राहो आणि चिरायू हो. हा मी बनवलेला किल्ला तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट्स आम्हाला नक्की कळवा.